आमच्या आवारामध्ये लावलेल्या भाजीपाल्याबद्दल पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता. आता हा दुसरा व्हिडिओ बनवते आहे. पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला बटाट्याची लागवड थोडी उगवलेली दाखवली होती, पण आता ही झालेली लागवड आहे त्याला जवळजवळ 1.5 महिने झालेले आहेत. मग रोपांनी माना टाकल्या आहेत, म्हणून आम्ही सहजच मुळाशी उपटून पाहिलं की बटाटे आलेत की काय. तर हे असे छोटे छोटे बटाटे आज काढून बघितल्यावर मिळालेले आहेत. अजून ते थोडे मोठे होतील, म्हणून आम्ही एक 8-1 दिवसांनी ही रोपं आम्ही उपटणार आहोत आणि आम्हाला त्यावेळेला बटाटे किती मिळतात ते बघूया. त्याच्यानंतर दुसरी जी दांडी आहे आमची, त्याच्यावर आम्ही लसूण आणि कांद्याची पात लावलेली आहे. कांद्याची पात बघा, ही अशी मोठी मोठी रोप होतं याचं, आणि लसणाची पात मात्र थोडी बारीक असते. कांद्याची पात मध्ये मध्ये भाजीसाठी आम्ही कापतो, ताजी भाजी खायला मिळावी म्हणून. इथे मध्येच थोडीशी कोथिंबीर पण लावलेली आहे, मध्ये लावलेली आहे. कांद्याची पात कशी बहरून आली आहे. कांद्याच्या पातीला हे बघा, फूल येतं आहे आता, म्हणजे खाली कांदा तयार होतो आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे असं फूल आलेलं दिसेल. त्याच्यानंतर पुढच्या दांडीला लावलेलं आहे वांगी. ह्या रोपांनी थोडंसं अजून, वांगी नाही, हे भेंडीची रोप आहे. ती भेंडीचं रोप थोडं हळूहळू येतं आहे, पण तरी पण हे बघा अजून सुरुवात आहे. इथे थोडंसं भेंडीचे आल्यासारखं दिसतंय, पण अजून ही रोपं थोडी लहान आहेत. त्याच्यानंतर पुढची दांडी आहे ती वांग्याची. हे बघा किती छान. जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर तेव्हा अगदीच छोटंसं 1-1.5 इंचाचंच होतं रोपटं. आता जवळजवळ हे 1 फुटापर्यंत ही रोपं मोठी झालेली आहेत. पुढचं होतं मिरचीचं. ही पण रोपं जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा अगदीच म्हणजे अगदीच 2 इंचापर्यंत वगैरे होती. आता पण ही रोपं 1 फुटापर्यंत मोठी झालेली आहे. आम्ही जे बियाणं आणलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला एक कोबीचं रोप मिळालं होतं आणि ते लावलेलं आहे. बघा कसं कोबीचं रोप कसं वाढलेलं आहे. अजून त्याला कोबी आलेला नाही, पण काही दिवसातच त्याला कोबी येईल. मिरचीमध्ये पालक टाकलेला आहे. हे इथे एक टमॅटोचं रोप आहे. पुढची रांग आहे ती टमॅटोच्या रोपांची. पहिल्या व्हिडिओमध्ये ही सुद्धा रोपं अगदी छोटी छोटी होती, पण आता ही रोपं बरीच मोठी झालेली आहेत बघा, आणि टमॅटो याला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आपल्या दारात पिकवलेला भाजीपाला आणि आपल्या जेवणामध्ये हा भाजीपाला जेव्हा येतो ना, त्याचा आनंदच वेगळा असतो. आणि जो ह्याच्यामध्ये कष्ट करतोय त्या व्यक्तीला तर आपण पिकवत असलेलं हे पीक आणि त्याचं फळ सगळ्यांना खायला मिळतं आहे, हे तर त्यांच्यासाठी खूपच आनंदाचं असतं. ही सर्व मिरचीची रोपं आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ढोबळी मिरची, लवंगी मिरची, किंवा हिरवी मोठी जाड होणारी मिरची, जिचा वापर आपण ठेचा किंवा भज्यांसाठी वगैरे करत असतो, अशी मिरचीची रोपं आहेत. पुन्हा ह्या 2, ही एक रांग आणि ही एक रांग, हे सगळं मिरचीचं आहे. पुन्हा पुढच्या रांगेमध्ये टमॅटो लावलेला आहे. ही सुद्धा रोपं भरपूर मोठी झालेली आहेत आणि खूप सारी फुलं आहेत ह्याच्यावर. म्हणजे जेवढी फुलं ती व्यवस्थित राहिली की मग तिथे टमॅटो येतो. त्यामुळे फूल आल्यानंतर पुढचं हे असतं की त्याला फळ येणार. हे पुन्हा तुम्ही बघाल वांग्याची झाडं किती मोठी झालीत बघा पानं.
लवकरच याला वांगी लागायला सुरुवात होईल. ही पूर्ण रांग बघू शकता तुम्ही, अशी आहे. आता ह्याच्या पुढच्या रांगेत सुद्धा वांग्यांचे पण हे वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा, वांग्याच्या झाडीला आलेलं फूल आलं म्हणजे फुलाच्या ठिकाणी फळे हे येणारच. त्याच्यानंतर पुढची रांग आहे आमची झेंडूची झाडं लावलेली आहेत. झेंडूला आता फुलं यायला सुरुवात झाली आहे. केशरी रंग आणि पिवळा रंग असं 2 प्रकारची झाडं इथे आहेत. त्यानंतर पुढे मग घोसाळी, शिराळी, भोपळा, कारलं याचे वेल लावलेले आहेत. काकडी असे वेल लावलेले आहेत. त्याच्यानंतर मागे मी नागवेलीच्या पानांचा व्हिडिओ टाकला होता. तर ते नागवेलीचं वाढलेलं खूप आम्ही असं तोडलं होतं, कारण ते खूपच वाढलं होतं. आता इथे नागवेल पुन्हा फुटायला सुरुवात झाली आहे. जेव्हा वेलांना, झाडांना फुलं येतात तेव्हा त्याची फळं आपल्याला मिळायला सुरुवात होते. फक्त एवढंच की रोज याला पाणी घालणं, त्याच्यानंतर गरज असेल तर माती टाकणं, ह्या गोष्टी इथे कराव्या लागतात. पुढे तुम्हाला मी दाखवेन की ड्रॅगन फ्रूटचं झाड आम्ही लावलेलं आहे. हे बघा, हे निवडुंगासारखं काटेरी दिसते, ते ड्रॅगन फ्रूट आहे. ज्या वेळेला ड्रॅगन फ्रूट येतील, अजून तरी काही दिसत नाही येतील असं, पण ज्या वेळेला ही गोष्ट होईल त्यावेळेला मी नक्कीच आपल्याला सगळ्यांना दाखवण्यासाठी तो व्हिडिओ पण बनवेन. अशा पद्धतीने हे घराच्या आवारामध्ये आम्ही भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. थँक्यू.